नमस्कार सीईटी विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS एज्युकेशन या प्लॅटफॉर्ममध्ये. तुमच्यासमोर थंबनेल ठेवलेला आहे मी. एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स या तुम्हाला भेटत राहणार आहेत. ते पण सीईटीचे कॅप राऊंड होऊपर्यंत, कॅप राऊंड झाल्यानंतर कॉलेज अलाउड होऊपर्यंत सगळे अपडेट आपल्या या चॅनलवरती भेटत राहणार आहेत. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा तुम्हाला किती पर्सेंटाइल पडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा. त्या ठिकाणी आपण फ्री काउन्सिलिंग या ठिकाणी आपण देत असतो दरवर्षीप्रमाणे. ह्या वर्षी देणार आहोत. बरेच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत फ्री काउन्सिलिंग कधी. त्या व्हिडिओमध्ये सांगतो फ्री काउन्सिलिंग ही लवकर स्टार्ट होईल. फ्री काउन्सिलिंग कशी असते ते हे याचा मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन. मागच्या वेळेचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जसा मिळाला तसा जर तुमचा मिळाला तर नक्कीच आपण लवकरच सुरू करूया. लवकरात लवकर सबस्क्राईब करा चॅनलला आणि सबस्क्रायबर जसे वाढतील तसे आपण फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर तुमचं कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल तर विद्यार्थी सगळ्यात पहिले तुम्हाला लिंकवर जाऊन त्या ठिकाणी पर्सेंटाइल एंटर करायचे. त्यानंतर ॲडमिशन टाईप, ब्रांच आणि कॅटेगरी निवडायची आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या पर्सेंटाइल वाईज, कॅटेगरी वाईज, तुमच्या ब्रांच वगैरे सगळं कॉलेज तुम्हाला या ठिकाणी समोर येतील. लवकर चेक करा. चला व्हिडिओ स्टार्ट करू. विद्यार्थी मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे काय, सगळ्यात मेन म्हणजे मी काही पॉईंट सांगणार आहे. पहा, कॅप राऊंडच्या आधी या गोष्टी करायच्या आहेत. काय गोष्टी आहेत ते सगळं सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, या काही गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, IMP आहेत. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज लिस्ट. आता कॉलेज लिस्ट ही खूप मेन असते. कॉलेज लिस्ट बनवताच येत नाही बऱ्याच जणांना, पण आपण देत असतो ती. त्याचा पुढे मी अपडेट देईलच, पण ह्यावेळेस सांगतो कशी. कॉलेज लिस्टचा काय विषय असतो. कॉलेज लिस्ट कशी असते तर तुमच्या कट ऑफ पॉईंट म्हणजे तुमचा पर्सेंटाइल जितका आहे, समजा तुम्हाला 91 पर्सेंटाइल आहे. ठीक आहे, 91 पर्सेंटाइल चे तुम्हाला आता कॉलेज त्या टॉपचे लेवलचे कॉलेज पाहिजे. आता टियर 1, टियर 2, टियर 3 काय पुढे मी एकदम एक्सप्लेन करून सांगेल. विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ हा 91 आहे आणि त्याच पर्सेंटचे तुम्हाला कॉलेज या ठिकाणं लिस्ट बनवायची. आता लिस्ट कशी बनवायची विद्यार्थी मित्रांनो, पहा. सगळ्यात पहिले कट ऑफ असेल, कॅटेगरी असेल, कॉलेज टियर 1, टियर 2 ती जे असेल, ब्रांच असेल आणि लोकेशन असेल, अशा पद्धतीने तुमची लिस्ट बनवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, कट ऑफ तुमचा जो आहे तो फॉर एक्झाम्पल 91. ठीक आहे, तुम्हाला लागते आहे. कॅटेगरी तुमची आहे OBC आहे, SC BC आहे किंवा SC असं, म्हणजे तुमची जी कॅटेगरी असेल VGT VJNT असं ती त्या ठिकाणं कॉलेज. आता पहा, कॉलेज टियर 1, टियर 2, टियर 3 हे पुढे मी सांगतो काय आहे. याचा खूप मोठा विषय असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ब्रांच कोणती आहे. आता CS आहे, IT आहे, AI आहे. त्या काही इम्पॉर्टंट ब्रांच आहेत विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही ज्या ब्रांचला तुम्हाला पाहिजे असेल ती कॉलेज 1 नंबर, ज्या कॉलेजमध्ये ती ब्रांच पाहिजे असेल ती 1 नंबर टाकायची आहे. त्या कॉलेजचं नेम, त्यानंतर त्याची ब्रांच टाकायची आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जर नंबर लागत असेल म्हणजे ॲट फर्स्ट पहिले 5 कॉलेज हे टॉपचेच टाकायचे आहेत. पहा, आता पहा पुढे जाऊया. काउन्सिलिंग विषय काउन्सिलिंगचे. बरेच विद्यार्थी काय करतात, काउन्सिलिंग घ्यायच्या मागे पळतात. 1000, 1200, 2000, 2500, 3000 पर्यंतच्या काउन्सिलिंग लावतात. काही उपयोग होत नाही. ठीक आहे, लावा तुम्ही, आम्ही म्हणत नाही लावू नका, पण काउन्सिलिंग ही अशांकडे लावायची तुमचं फिक्स त्या ठिकाणी ऍडमिशन झालं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, बरेच जण फसवतात पण, आणि आपण फ्री काउन्सिलिंग देतो तर आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही. फ्री काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला म्हणजे सगळ्यांना पर्सनल नाही देत आपण, पण फ्री सगळ्या विद्यार्थ्यांना सेम काउन्सिलिंग देतो. मग कुठेही असो महाराष्ट्रातले. आपण मागच्या वेळेस आपण 1300 विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग फ्री दिलेली आहे. जे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतील त्यांना समजून जाईल. ठीक आहे, आता पहा, अदर काउन्सिलिंगचं सांगतो. एक 1299, काहीचे 3000 रेट, असे रेट असतात. पण आपली जी फ्री काउन्सिलिंग आहे यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं पहा. अपडेट, तुम्हाला अपडेट्स मिळतात, कधी काय ॲडमिशन प्रोसेस, त्यानंतर गायडन्स मिळतो. तुम्हाला जर नंबर नाही लागला कॅप राऊंड 1 मध्ये तर काय करावे. त्याचबरोबर तुम्हाला काही इम्पॉर्टन्स त्या ठिकाणं PDFs दिल्या जातात, म्हणजे जे कट ऑफनुसार मागच्या वर्षीच्या PDFs त्या ठिकाणं प्रोव्हाइड केल्या जातात. हे सगळं गोष्ट काय केली जाते, फ्रीमध्ये केली जाते. आणि कॉलेज लिस्टचा विषय आता ते नंतर सांगतो तुम्हाला. कॉलेज लिस्ट आपल्याकडे एकदम कमी किमतीत आपल्या चॅनलची मिळत असते. ती फक्त 99 रुपीजला असते आणि तुम्हाला 99 रुपीजमध्ये कॉलेज लिस्ट मिळून जाते, सगळे पर्सेंटाइल वाईज. त्यामुळे तुम्हाला थोडंफार सपोर्ट दाखवा आम्हाला पण. ठीक आहे, आता काउन्सिलिंगचं समजलं. आता टियर 1, टियर 2, टियर 3 हे कॉलेजचा काय विषय असतो सर. टियर 1 म्हणजे काय, हाय कॉलेज म्हणजे काय, ज्या कॉलेजची डिमांड जास्त आहे, जे कॉलेज एकदम पॉप्युलर आहेत, प्रसिद्ध आहेत, जसं की पुण्यातलं COEP कॉलेज. आता हे COEP कॉलेज टियर 1 मध्ये येतं. VGT आहे, VIT कॉलेज. ठीक आहे, हे कॉलेज जे आहे ते टॉप 1 चे कॉलेज आहेत आणि हे कॉलेज तुम्हाला जर या ठिकाणी नंबर लागला तर तुमचं या ठिकाणी
चांगलंच आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांनी आपल्याकडे फ्री काउन्सिलिंगवाले विद्यार्थी देखील या कॉलेजेसमध्ये टियर 1च्या कॉलेजेसमध्ये गेलेले आहेत. आपण टियर 2 पर्यंत सहज 100% नेतो, कितीही कमी पर्सेंटाईल असले तरी आपण त्यांना गायडन्सच इतका चांगला करत असतो. टियर 3 म्हणजे काय, एकदम लो लेवल, ज्यांना डिग्री नाही म्हणून नावाला करायची आहे, तर कॉलेजमध्ये व्हॅकन्सी सुद्धा जागा सुद्धा एकदम रिकाम्या असतात. ते कॉलेजमध्ये सीट्स भरत नाही, अलॉटमेंट एकदम कमी राहते. त्या ठिकाणी कुणीही म्हणजे एकदम ते पडकातले कॉलेज म्हणू शकतो आपण, ते कॉलेज असतात. मग तुम्हाला विचार करा, या टियर 1 आणि टियर 2 मध्ये राहायचंय की या टियर 3 मध्ये राहायचं. आता टियर 1, टियर 2, टियर 3 कडे असेल हाय कॉलेज, मॉडरेट कॉलेज आणि लो कॉलेज. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी लिस्ट थोडीफार तुम्हाला त्या ठिकाणी बनवायची असते. आता पहा, GMS CET 2.0 आहे. आपण एक स्पेशल चॅनल खोललेलं आहे. आपण याच्या आधी 2 चॅनल आहेत, ते सेपरेट याच्यावरती आपण ते गायडन्स करत असतो, म्हणजे ते 11वी-12वीचे चॅनल आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता CETचा बऱ्याच विद्यार्थी म्हणत होते, तर त्यासाठी हे चॅनल आपण खोललेलं आहे. त्यामध्ये जॉईन व्हॉट्सअप ग्रुप, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या ठिकाणी अपडेट कोण येतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळे अपडेट येतात, जसे की CETचे कॅप कधी स्टार्ट होतील, त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी अलॉटमेंट काय, स्क्रुटिनी प्रोसेस काय आहे, कसं आहे, कसं त्या ठिकाणी पुढचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन असतं, कोणते कोणते डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत, स्क्रुटिनी कशी करतात, त्याचबरोबर कॅप राऊंडचे अलॉटमेंट, त्यानंतर ते बेटरमेंट ऑप्शन कसं निवडायचं, हे सगळं आपल्या या चॅनलवरती मी सांगत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा.